नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, आज आपल्या लाडक्या सायलीचा खऱ्या आयुष्यात वाढदिवस आहे. तर जुई गडकरीला आपल्या सगळ्यांकडून हॅपी बर्थडे. आणि आजच्या भागाला आपण आज सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. म्हणजे बघा, हे प्रियाचं कारस्थान आता अस्मिताच्या लक्षात येतं आणि आता अस्मिता चक्क प्रियाला धमकी देते. तर आता हळूहळू या प्रियाचे पितडं सगळ्यांसमोर उघडे पडते. तर बघूया आजच्या भागात कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा भाग सुरू होतो. अस्मिता आता बसायला जाते. तितक्यात आता अस्मिताचा पाय घसरतो आणि सायली तिला मागून पटकन पकडून घेते. आणि आता तिथे कल्पना सुद्धा येते की अस्मिता, अगं काय झालं? आणि दुसऱ्या बाजूने आता कल्पना तिला पकडते आणि एकाकडून सायली पकडते आणि तिला आता सोफ्यावरती जाऊन बसवते. अस्मिता खूप घाबरलेली असते. आता कल्पना विचारते अस्मिताला, अस्मिता तू ठीक आहेस ना? त्यानंतर आता प्रताप विचारतो, अस्मिता अगं तू घसरलीच कशी? तर आता अस्मिता सांगते की तिथे काहीतरी सांडलंय. आता सगळेजण बघू लागतात त्याकडे आणि ते सायली पटकन जाते आणि चेक करू लागते. आणि आता सायली म्हणते, तेल? इथे तेल कसं काय सांडलं? त्यानंतर आता अर्जुन विचारतो अस्मिताला की अस्मिता तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं नाही आहे ना कुठे? तर त्यावर आता अस्मिता म्हणते की नाही. तर बघा, आता ही भामटी प्रिया मनात विचार करू लागते की का नाही लागलं? चांगली तोंडावर पडली असतीस ना तर सगळे सायलीवर ओरडले असते. बघा या प्रियाचे विचार. आणि ही पुढे हा विचार करू लागते की पण अजूनही काही गेलेलं नाही आहे आणि ही आता सगळा आरोप सायलीवर लावते. त्यानंतर आता तिथे विमल येते आणि म्हणते, काय हो, बरंच तेल सांडलं इथे. आणि आता विमल सांगू लागते पूर्ण आजीला की पूर्ण, अहो मी मगाशी इथे जेव्हा साफ केलं ना तेव्हा इथे काहीच नव्हतं. तर बघा आता ही प्रिया लगेच म्हणते, हे काय, इथे तेलाचं भांडं आहे ना? काय ग सायली, हे तेलाचं भांडं तूच इथे आणून ठेवलं होतंस ना? त्यावर आता सायली म्हणते की हो, पण दिवा नंतर लावायचा होता म्हणून मी तेलाचं भांडं आणून इथं ठेवून दिलं होतं. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, उगाच खोटं बोलू नकोस. आपण दिव्यात तेल तेव्हाच टाकतो जेव्हा आपल्याला ओवाळणीचं तबक तयार करायचं असतं. म्हणून तू मुद्दाम आधी ओतलं नाहीस आहे ना, आणि तू इथे आणून ठेवलंस कारण तुला अस्मिताला पाडायचं होतं. आता अस्मिता आणि कल्पना एकमेकींकडे आश्चर्याने बघू लागतात. तर आता ही प्रिया म्हणते, कुणाचंच लक्ष नसताना तू इथे हळूच तेल ओतलंस ना? तर आता सायली प्रियावर ओरडते आणि म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नकोस हा प्रिया. तर आता ही प्रिया म्हणते, तुझं आणि अस्मिताचं पटत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून काय आता तू असा राग काढणार आहेस का तिच्यावर? तर आता सायली म्हणते, माझा जीव गेला तरीही मी असं काही करणार नाही. आणि आता अस्मिता रडू लागते. आणि बघा आता अर्जुन सुद्धा सायलीचा भाग घेतो आणि म्हणतो, तन्वी, हे असले आयडियाज माझ्या बायकोच्या डोक्यात कधीच येणार नाही. आणि आता अस्मिता ताईला पाडायला ती मुद्दाम तेल ओतेल यावर कोणाचाही विश्वास नाही बसणार. त्यात आता काही प्रिया बोलायला जाणार तितक्यात प्रतिमा सुद्धा म्हणते की हो तन्वी, सायली असं का करेल? तर आता ही प्रिया म्हणते प्रतिमाला लगेच की तू ही फक्त तिचीच बाजू घेणार ग. बरं चल, मान्य आहे की हिने मुद्दाम नसेल ओतलं तिथे तेल, पण हलगर्जीपणा तर झालाच आहे ना हिच्याकडून. आणि हे तेल सांडलंय हे हिला कळायला नको होतं का? आणि आता ही प्रिया आपली नाटकं करू लागते आणि म्हणते, आणि जर ह्या तेलावरून घसरून अस्मिता जर का पडली असती आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर बापरे, मला तर विचार करून सुद्धा भीती वाटते. बघा आता अस्मिता सुद्धा घाबरत असते हे सगळं ऐकून. त्यावर आता सायली म्हणते, मी ते तबक इथे बाजूला सारून ठेवलेलं होतं आणि त्यातलं तेल सांडणं हे शक्यच नाही आहे प्रिया. त्यावर बघा आता कल्पना म्हणते सायलीला, अगं मग काय तेल काय जादूने सांडलंय का जमिनीवर? आता याचा प्रतापला सुद्धा आश्चर्यच वाटतं. पुढे आता कल्पना म्हणते, जबाबदारी तू घेतली होतीस ना, मग लक्ष कोणी ठेवायचं? त्यावर आता सायली म्हणते, आई अहो मी तर अस्मिता ताईला तयार करून द्यायला गेले होते, त्यामुळे तेल कसं सांडलं मला खरंच माहीत नाही आहे. आता अर्जुन म्हणतो कल्पनाला की माझ्या बायकोचं काम परफेक्ट असतं आणि तिला जर का हे कळलं असतं ना की तिथे तेल सांडलं असतं तर तिने पटकनच पुसलं असतं ते, आणि त्याशिवाय तिने अस्मिताईला तिथे येऊच नसतं दिलं. आणि आता अर्जुनला बरोबर डाऊट येतो आणि आता अर्जुन प्रियाकडे बघत म्हणतो, आता तेल सांडण्याचं हे काम माझी बायको इथे नसताना दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने केलेलं दिसतंय मला. आता बघा प्रेक्षकांना, हळूहळू अस्मिताचं सुद्धा हे लक्षात येतं आणि आता अस्मिता प्रियाला खडसवणार सुद्धा आहे पुढे. तर बघा इथे प्रिया अजून आपला आवाज चढवतो आणि म्हणते, छान, म्हणजे हे सुद्धा तू माझ्यावरच घालणार आहेस का? तर आता सुमन म्हणते प्रियाला, अगं तन्वी थांब, अजून तर अर्जुनने तुझं नाव पण घेतलेलं नाहीये. तर आता ही प्रिया म्हणते, सुमन काकी तू जरा थांब, तुला यातलं काहीच कळत नाहीये. त्याने माझं नाव जरी घेतलं नसणार ना तरी त्याला हेच म्हणायचंय, काय ना करायचं सगळं याच्या बायकोने आणि दोषी मला ठरवायचं. तर आता ही कल्पना लगेच जाते प्रियाजवळ आणि म्हणते, तन्वी तुझा काहीच दोष नाहीये. नाही, चूक तर माझीच आहे की मी या वेंधळ्या मुलीला चोरोटीची तयारी करायला दिली. आणि बघा आता ही प्रिया गाल्यातल्या गाल्यात हसू लागते. पुढे आता कल्पना म्हणते, आता आपल्याला किती महागात पडलं असतं हे, मी या सायलीला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवते ना तेच बरोबर आहे.
तर बघा प्रेक्षकांनो, आता ही प्रिया हसत असते तर अस्मिताचं लक्ष जातं या प्रियाकडे आणि आता अस्मिता मनात विचार करू लागते, इथे मी पडले असते आणि या तन्वीच्या चेहऱ्यावर स्माईल. फायनली कोणाचं तरी लक्ष गेलं या प्रियाकडे हसताना. तर बघा इकडे काय होतं, आता सायली विनवणी करत असते कल्पनाला आणि म्हणते, आई अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळी तयारी आहे ना ती नीटच केली होती. त्यावर आता ही प्रिया परत मध्ये बोलते आणि सायलीला म्हणते की आता खोटं बोलून कोणाला गुंडाळू नकोस, तुझ्यामुळे जर का आज अस्मिताचं बाळ गेलं असतं तर. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि त्रास होतो या गोष्टीचा. तर आता पुढे ही प्रिया म्हणते, नाही नाही तुला काहीच फरक पडला नसता ग सायली, हे पाप घेऊन सुद्धा ना तू मज्जेत जगली असती. तर आता सायली रडू लागते आणि आता प्रताप मध्ये बोलतो आणि या सायलीला या प्रियाला म्हणतो की गप्प बस तन्वी, सायलीला दोष द्यायचा म्हणून तू काहीही बडबडतेस. अगं अस्मिताच्या बाळाबद्दल असं काहीतरी बोलताना तुला लाज कशी नाही वाटली. त्यानंतर आता प्रताप म्हणतो पूर्णाजीला, आणि पूर्णा तू काही बोलत नाही आहेस, सायलीला दोष सुद्धा नाही देत आहेस, तिची बाजू सुद्धा नाही घेत आहेस, हे बघतोय मी. आता सायली खूप रडू लागते. तर प्रताप आता तिला धीर देतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता प्रताप ठामपणे सायलीची बाजू घेतो आणि तिला मोठी सूनचा मान सुद्धा देतो. बघा आता काय होतं, प्रताप म्हणतो कोणाचा विश्वास असेल नसेल पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे. आज जे काही घडलंय त्यात सायलीची काहीही चूक नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सायली अस्मिताच्या बाबतीत असा निष्काळजीपणा दाखवूच शकत नाही. तर बघा प्रेक्षकांनो, अस्मिता सुद्धा याचा विचार करू लागते. पुढे आता प्रताप म्हणतो, कारण जेव्हापासून अस्मिता प्रेग्नंट आहे हे कळलंय तेव्हापासून सायली तिची किती मनापासून काळजी घेते हे मला माहिती आहे. अगदी सख्या बहिणीसारखी ती तिचे डोहाळे पुरवते. तर आता या प्रियाचा आवाज हळू होतो आणि ही म्हणते, म्हणजे बाबा तिने हे मुद्दाम केलं नसेल पण अपघात होणारच होता त्या तेलावरून. तितकीत आता प्रताप या प्रियाला थांबवतो आणि म्हणतो, अपघात हा होणारच होता पण तो सायलीमुळे टळलाय आणि यापुढे सायलीशी बोलताना शब्द जपून वापरायचे. ती या घरची मोठी सून आहे, तुझी मोठी जाऊ आहे आणि तिचा मान तिला मिळायलाच हवा. आता प्रताप सायलीची बाजू घेतो म्हणून सायलीला बरं वाटत असतं. त्यानंतर बघा आता प्रताप कल्पनाला सुद्धा बोलतो आणि तिला म्हणतो, आणि कल्पना आपल्या सुनेला कोणीही कसंही कधीही बोलेल हे मी यापुढे अजिबात सहन करणार नाही. आणि त्यानंतर प्रताप आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला शांत करत असतो. आणि आता सगळ्यांसमोर प्रताप म्हणतो की तिचा हा बाप तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे विसरू नका. आता हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो आणि आता सायली म्हणते बाबा आणि आता प्रतापला ती मिठी मारते, कारण यांचं नातं आता अगदी पूर्वीसारखं झालं असतं. आणि हे बघून आता प्रियाचा परत जळफडाट उठतो. त्यानंतर आता अस्मिता म्हणते की बस झालं आता, पुरे करा सगळ्यांनी, मला काहीही झालं नाही आहे, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया नाहीतर विचारांनी मला पल्पिटेशन्स व्हायला लागतील. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, खरं आहे, चला अस्मिताची ओटी भरून घ्या. आणि आता कल्पना जाते अस्मिताजवळ आणि तिला तिथे जाऊन हळूच नेऊन बसवून देते. आणि आता अस्मिताला चेअरवर बसवल्यावर ही प्रिया लगेच म्हणते, अस्मिताची पहिली ओटी मी भरते, कारण मी तिची चांगली मैत्रीणसुद्धा आहे आणि ती माझी लाडकी नणंदसुद्धा आहे. आणि आता प्रिया चालली असते ओटी भरायला आणि सगळं ती हातात घेते सुद्धा. तर पूर्णाजी प्रियाला थांबवतात आणि म्हणतात, थांब, अस्मिताची ओटी भरायचा मान या घरातल्या मोठ्या सुनेचा आहे, मग बाकी सगळ्यांनी ओटी भरायची. आणि आता अर्जुन खूप आनंदी झाला असतो हे ऐकून. आणि आता पूर्णाजी म्हणतात अर्जुनला, अर्जुन तुझ्या बायकोला सांग ओटी भरायची आहे म्हणून तिने. आणि आता सायलीला काही सुचतच नसतं, तिला खूप आश्चर्य वाटत असतं या गोष्टीचं आणि आनंदही. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला की बायको कम ऑन असं तिला म्हणतो. आणि आता ही प्रियाचा खूप जडफडाट उठतो आणि प्रियाच्या खूप जीवार आली असते हे सगळं बघून. तर आता सायली खूप आनंदी होते आणि म्हणते, पूर्णाजी खरंच तुम्ही हा मान मला देताय. तर आता पूर्णाजी म्हणतात की बस खुश होऊ नकोस, ही या घराची रीत आहे. तरी आता सायलीला काही आवरत नाही, सायली जाते आणि पूर्णाजीची गोड अशी पप्पी घेते. आणि त्यानंतर पूर्णाजीला सायली आता मिठीसुद्धा मारते. त्यानंतर आता सायली पटकन जाते आणि अस्मिताची ओटी भरते. त्यानंतर एकामागोमाग सगळेजण आता अस्मिताची ओटी भरतात. प्रतिमा, सुमन, कल्पना आणि प्रिया एका कोपऱ्यात आपल्या सोफ्यावरती बसली असते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो, महिपतच्या घरी नागराजाला असतो आणि तिथे आता साक्षीसुद्धा असते. तर त्यावर बघा आता महिपत खूप खुश असतो आणि तो आता सगळ्यांना म्हणतो 30 जुलैला हत्तीवरनं साखर वाटणार अख्ख्या पनवेलमध्ये, आणि सोबत दारू पित असतो. आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो साक्षीला, ते हत्ती कुठे मिळतो ना त्याचं बुकिंग करून घे. त्यावर बघा आता ही साक्षी म्हणते, अण्णा हे जे तुमची एक्साइटमेंट आहे ना, ओव्हर एक्साइटमेंट ही जरा कमी करा. ती प्रिया जे म्हणते आहे, जर का असं झालं आणि अर्जुन आणि सायली जर का पेटून उठले आणि जर का असं झालं आणि त्यांनी माझ्या विरोधात सगळे पुरावे शोधून काढले तर आता नागराज म्हणतो, ए साक्षी काय ग, तू महिपतला ऑनलाईन हत्ती मिळून देशील नाही देशील हे माहीत नाही मला, पण त्या
अर्जुन सायलीला तू काय ते ऑनलाईन जादूची कांडी मिळून दिली की काय? तर 2 वर्षात जमलं नाही त्यांना, ते का आता महिन्याभरात जमणार आहे? तर आता साक्षी म्हणते, पण या गोष्टीचा विसर पडतोय का तुम्हाला की या 2 वर्षात अर्जुनने इतक्या गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्या आपल्याला आधी माहीतही नव्हत्या. त्या प्रियाने आपल्याला वॉर्न केल्या ना. तितक्यात आता महिपत एक बॉटल घेतो आणि माझं ते प्रिया तिचं ना ते डोकंच फोडून टाकायला पाहिजे. 1.5 पैशाचं काम धड करत नाही ती संपली ना बाकीच्या सगळ्याच गोष्टी संपून जातील. तर आता नागराज म्हणतो महिपतला, अरे महिपत, ती संपली तर आपण संपू. आपल्यासाठी प्रिया आहे ती, पण लोकांसाठी, जगासाठी कोण आहे ती? तन्वी किल्लेदार. आणि किल्लेदार आणि त्या सुभेदारांच्या किजोरीची किल्ली. त्यानंतर आता साक्षी म्हणते की आणि तिने जो व्हिडिओ शूट केला होता मागे त्याचा विसर पडलाय का तुम्हाला? आणि तिने आता तो कुठे सेव्ह केलाय हे सुद्धा माहिती नाही आहे आपल्याला. त्यानंतर नागराज म्हणतो, आणि ती मेल्यावर कोणाला तरी तो व्हिडिओ मिळण्याची तिने सोय करून ठेवली असेल तर? मग काय आपण काय फासावर चढायचं? मला नाही चढायचं बाबा फासावर, असं आता नागराज म्हणत असतो. आणि तो सुद्धा दारू पिलेला असतो. आता सगळं झाल्यावर कार्यक्रम वगैरे इकडे आटोपल्यावर सायली आपल्या खोलीत येते. आणि आता सायली खूप आनंदाने अशी भरून गेली असते. तिला सगळे प्रतापचे वाक्य आठवत असतात. आणि आता सायली आपल्या विचारात रमली असते. तितक्या तिथे आता अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको इकडे ये, आज मी खूप 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 खुश आहे, एक डान्स तो बनताय. आणि आता तो सायलीचा हात घेतो आणि तिच्याकडे बघतो तर सायलीच्या डोळ्यात पाणी असतं. तर अर्जुन म्हणतो, अगं हे काय, डॅडनी तर तुला किती सपोर्ट केला आणि तू रडतीयस? तर आता सायली म्हणते, आनंदाश्रू म्हणतात याला. आणि आता सायली हसू लागते लगेच. आणि पुढे आता सायली म्हणते, माझ्या डोक्यावरचं किती मोठं ओझं उतरलं ना हे तुम्हाला नाही कळणार. मला आज वाटतंय की माझे बाबा मला परत मिळालंय. त्यानंतर बघा आता अर्जुन म्हणतो, आणि डॅडनी तुला तुझ्या या घराचं सून असण्याचा मान सुद्धा मिळवून दिलंय. तर आता सायली म्हणते, मधुभाऊ मला नेहमी सांगायचे की खरी श्रीमंती पैशाची नसते, ती माणसांची असते. त्यावर आता अर्जुन म्हणतो, मग जेव्हा हे सगळं मधुभाऊ शिकवत होते तेव्हा ती प्रिया कुठे गेली होती? तर आता सायली म्हणते, तिला नको असेल ही श्रीमंती, काय हो तुम्ही, पण मला हवी आहे ना. त्यानंतर आता सायली अर्जुनला मिठी मारते. आणि बघा आता इकडे अस्मिता खोलीत असते आणि तिच्या डोक्यात ते विचार फिरत असतात की प्रिया कशी हसत होती बाहेर. आणि आता ही प्रिया येते अस्मिताच्या खोलीत तेव्हाच आणि म्हणते, अस्मिता मस्त झाली हा तुझी चोरोटी, पण ते सायलीने घालायचा तो घोळ घातलास, पण तू लकी आहेस म्हणून तुला काहीही झालं नाही. आता अस्मिता खूप रागात बघत असते या प्रियाकडे. तर अस्मिता जाते आणि पहिले तिचं दार बंद करते. आणि त्यानंतर आता ही प्रियाला म्हणते, म्हणून आज तू खेळायला निघालीस का? तर आता प्रिया म्हणते, काय? प्रियाला धक्काच बसतो. तर आता अस्मिता म्हणते, तुला मी थेटच विचारते, माझ्या खुर्चीच्या खाली तेल तू सांडवलं होतंस ना? आता प्रिया लगेच म्हणते, अगं असं का काय बोलतेस अस्मिता तू? ते सायलीने केलं. तितके आता अस्मिता या प्रियाला थांबवते आणि म्हणते, बाकीच्यांना द्यायची ती उत्तरं मला देऊ नकोस. तन्वी, सायली बिंडो काय बावडट आहे, पण असा नीचपणा करणाऱ्यातली नाही आहे ती. हे असले जे काही उद्योग आहे ना हे तूच करू शकतेस. तर आता ही प्रिया म्हणते, अगं अस्मिता मी असं का करेल? तर आता अस्मिता म्हणते, कारण सगळ्यांसमोर तुला सायलीची मान खाली जायला हवी म्हणून. दागिने चोरणं, त्यानंतर ते उपवास मोडल्याचं दाखवणं. अगं प्रिया, हे करता करता तू माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहेस. मला आहे ना लाज वाटते की मी तुझी साथ दिली. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, अगं अस्मिता नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर अस्मिता म्हणते, गैरसमज वगैरे काहीच नाही होत आहे माझा. तुझं डोकं कसं चालतं ना हे मला व्यवस्थित माहिती आहे. तुला गालातल्या गालात हसताना पाहिलंय मी. त्यावर आता या प्रियाला 440 वोल्टचा झटकाच लागतो. तर आता अस्मिता स्पष्टपणे या प्रियाला म्हणते, मी तुला वॉर्न करतेय, सायलीच्या त्रास देण्याच्या नादात तू जर का मर्यादा ओलांडलीस आणि ते जर का माझ्या बाळावर आलं ना तर तुझे असे हाल करेल की तुला अश्विन सुद्धा वाचू शकणार नाही. आता अस्मिताचं हे रूप पाहून प्रियाला धक्काच बसतो आणि प्रिया घाबरू लागते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. आणि आता चैतन्य सांगत असतो अर्जुनला, साक्षी खऱ्या रात्री खुणाच्या रात्री कुठे होती त्याचे खरे लोकेशन्स आपल्याला आज मिळतील. पण एकच प्रॉब्लेम आहे, मला तर टेलिफोनवाल्या कंपनीला खूप रिक्वेस्ट करावी लागली. तू एकदा रविराज सरांशी बोलतोस का? ते बोलले ना तर आपलं काम लवकर होते आणि रिपोर्ट्स लवकर आपल्या हाती येतील. त्यानंतर आता फोन ठेवल्यावर सायली विचारते, काय झालं? तर आता अर्जुन सांगू लागतो सगळंच सायलीला की खुनाच्या रात्री साक्षी खऱ्या जागी कुठे होती त्याचे रिपोर्ट्स आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. मी सिनियरला मेसेज करतो आणि सांगतो की त्या टेलिकॉम कंपनीवर थोडंसं प्रेशर टाकायला. आणि आता अर्जुन मेसेज करून देतो. पुढे आता अर्जुन म्हणतो सायलीला, आणि खऱ्या रिपोर्ट्सप्रमाणे जर का आपल्याला हे लोकेशन कळलं साक्षीचं की ती आश्रमात होती तर मग आपल्याला कोर्टात हे प्रूव्ह करता येईल की खुनाच्या रात्री ती आश्रमात गेली होती. आणि हे खोटे रिपोर्ट्स कोणी मॅनेज केलं हे मी शोधून काढेलच, पण एकदा आपल्या हाती आता खरे रिपोर्ट्स येऊ दे आणि मग महिपत साक्षी आहे आणि मी आहे.
तर बघ आता दुसरीकडे कल्पना आपल्या खोलीत असते आणि ती रुसली असते. तर प्रताप म्हणतो तिला, अगं कल्पना, आता तू माझ्याबरोबर बोलणार सुद्धा नाही आहेस का? अगं आता मनातल्या मनात चिडचिड करून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा तुझ्या मनात जे काही आहे ते बोल आणि माझ्यावरचा राग आहे ना तुझ्या मनात तो काढ, बाहेर काढ. तर आता कल्पना म्हणते प्रतापला, म्हणजे मी का चिडली आहे हे तुम्हाला कळतंय ना? तुम्ही प्रत्येक वेळेला त्या अर्जुनच्या बायकोचीच बाजू घेता. तर प्रताप म्हणतो, म्हणजे ती आता योग्य वागत असली तरी तिची बाजू आपण घ्यायचीच नाही आहे का? तर कल्पना म्हणते, आज प्रश्न अस्मिताच्या बाळाचा होता. जर का ते अस्मिता त्या तेलावरून घसरून पडली असती म्हणजे? तर प्रताप म्हणतो, अगं पण तसं काही झालं नाहीये ना. आणि ते तसं नाही झालं कारण सायलीने तिला वाचवलंय. आणि पुढे प्रताप म्हणतो की मी खाली जे काही सांगितलंय की सायलीवर माझा पूर्ण विश्वास आहे तर आहे. आणि तू सायलीच्या बाबतीत कुठे कुठे चुकतेस हे मी तुला किती वेळा सांगितलंय. आणि आता मला परत परत तुला ते नाही सांगायचंय. तर आता कल्पना म्हणते, हो का? मग तर प्रश्नच मिटला. मग तुम्ही माझ्याशी बोलायला आलातच कशाला? तर आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना, तुला समजून सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकणं फक्त. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि सायली म्हणते अर्जुनला, काय हो, चैतन्य भाऊजी साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट्स घेऊन संध्याकाळपर्यंत इथे येणार होते ना, मग ते अजून कसे आले नाहीत? तर आता अर्जुन म्हणतो, सिनियरने सुद्धा कॉल केला होता तिथे आणि तो म्हणाला होता की आज रिपोर्ट्स नक्की मिळतील. पण चैतन्य इतका उशीर का करतोय? त्यावर आता सायली म्हणते, तुम्ही एकदा चैतन्य भाऊजीला फोन करून बघा ना, म्हणजे रिपोर्ट्स त्यांच्या हाती आले की नाही हे तरी कळेल. तर आता अर्जुन म्हणतो, आताच करतो. आणि आता अर्जुन फोन करायला जातो तितक्या तिथे आता चैतन्य येतो. अर्जुन आता म्हणतो, अरे आम्ही तुझी किती वाट बघतोय, किती उशीर? तर आता चैतन्य म्हणतो, उशीर? पाऊण तासाचा रस्ता मी अर्ध्या तासात कापत आलोय. तर आता अर्जुन म्हणतो, बरं बरं, रिपोर्ट्स कुठे आहे आता? तर त्यानंतर आता चैतन्य अर्जुनच्या हाती रिपोर्ट्स देतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता अर्जुन, चैतन्य आणि एक पोलीस सगळे एका रिसॉर्टमध्ये पोहोचले असतात. त्या रिसॉर्टचं तिने लोकेशन दाखवलं असतं तिथे. आणि त्या रिसॉर्टमध्ये 11 तारखेचं फुटेज दाखवून आता साक्षीने कोर्टात 13 तारखेचं असं म्हणून प्रेझेंट केलं असते. तिथे आता सायली येते आणि म्हणते, आपण इथे आलोय ते बातमी महिपतपर्यंत पोहोचणार. मी प्रियाला बघितलंय, ती लपून माझ्याकडे बघत होती. आता काय होईल पुढे हे आपल्याला उद्याच्या भागात बाकीचं बघायला मिळणारच आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.